नमस्कार, मी राम बुधवंत नवराष्ट्राच्या सत्ताकारण या शोमध्ये आपलं स्वागत करतोय। आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये। खान की बान अशी लढत असलेली ही लोकसभा नक्कीच कोणाला बाजी मारता येईल हे आपण पाहणार आहोत। यामध्ये कोणाची हवा आहे आणि लोक कोणाला मतदान करणार आहेत हे ओपिनियन आपण आज घेणार आहोत। तर चला माझ्यासोबत जोडूया आणि संवाद साधूया। आपल्यासोबत रिक्षा चालक आहेत काही। कोण निवडून येईल काका? चंद्रकांत खैरे साहेब। शहरात काय समस्या आहेत सध्या? आणि पाणी किती दिवसांनी सुटतं आहे? 8 दिवसाला। मग खैरे साहेब पूर्ण करताल का अपेक्षा त्या? हो करणार। खैरे साहेबच पूर्ण करणार। पूर्ण खैरे साहेब येणार। खैरे साहेब येणार आहेत 100%? 100% नक्की नक्की। हा तिसरा चौथ्या नंबर। 2 नंबरला कोण आहे? जलील आहेत का? बरं बरं। आता आपण बघितलंय की येथील रिक्षा चालकांना सुद्धा खैरे साहेबच निवडून येतील असं त्यांचं मत आहे। काय वाटतं काका कोणाची हवा आहे सध्या? पसंद की हवा है और आने वाली भी चल क्या क्यों आने वाली, मतलब क्या काम किए उन्होंने? लोग जो है चॉइस करते हैं ना उन्होंने बहुत अच्छे तरह के काम किए। लोगों की भलाई के लिए करे, के लिए तरक्की के लिए भी किए। काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? आता पुन्हा जर खासदार झाले तर ते काय तुम्हाला हवं आहे? ये हवा तो इनकी है, इम्तियाज जलील की है और उधर उनके भी है मशाल की, उनकी ऐसा नहीं है मगर आने के चांसेस पता नहीं। आता आपल्यासोबत जोडलेले आहेत महाविकास आणि महायुतीचे दोन्ही कार्यकर्ते। काय म्हणताय भुमरे साहेब येतील? 100% येतील। भुमरे साहेबच येणार। ते म्हणतात भुमरे साहेब येतात। त्यांचा हा गोड गैरसमज आहे। भुमरे साहेब येणार नाहीत कारण की जनतेला हा दारूवाले नको आहेत, जनतेला हे विकासावाले पाहिजे। दारू नकोच आहे आम्हाला म्हणून दारू घेऊन फिरतोय आम्ही। दारू नाही ना आम्ही फिरत नाही, आमचा विरोध आहे। त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की भुमरे साहेब दारू हे करतात। त्यांचं असं म्हणणं आहे का, समजा त्यांचं असं म्हणणं आहे बाबा आम्ही मंदिर बनवतो, तुम्ही एकदा पैठणला जाऊन नाथ मंदिरला व्हिजिट देऊन बघा। मंदिर म्हणजे काय असतं आणि आपलं खुलताबादला जाऊन बघा किंवा वेरूळला जाऊन बघा, हे चंद्रकांत खैरेंचे मंदिर आहे। आणि नाथ मंदिर जाऊन बघा तुम्ही पैठणचं, तुम्हाला मंदिर हे कसं असतं आणि कसं पाहिजे खरोखर हे समजून तुम्हाला। मंदिरावर बोलताय? नाथ मंदिर त्यांनी केलं आहे ते मान्य आहे आम्हाला। ते ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतात तेव्हाच त्यांनी नाथ मंदिर केलेलं आहे। पण त्यांच्याकडनं मग नंतर नाथांचे भक्त असतील तर ते दारूचे भक्त कसे झाले, हा एक मुद्दा आहे आमचा। नक्कीच तुमचा मुद्दा आहे, पण या जिल्ह्यातील राजकारण धार्मिक याच्यावर चालणार का विकासावर चालणार? विकासावरच चालणार, 100% विकासावरच चालणार। आणि ते जे म्हणते ना दारू वगैरे, तर मग आमचं यांचा काहीतरी व्यवसाय आहे, तो व्यवसायाला कोणी कोणाचं नाव नसतं द्यायला पाहिजे। पण हे मला सांगा तुम्ही, चंद्रकांत खैरेंचा काय व्यवसाय आहे? चंद्रकांत खैरेचा हा व्यवसाय आहे का कोणाकडून पैसे टक्के वगैरे घ्यायचे आहे? आणि नेमके आम्हाला व्यवसाय तरी सांगा, चंद्रकांत खैरेचा आहे तरी काय, नेमके ते काय करतात? यांचा सरळ आहे ना, पैसे करून कमवता आहे बाबा काहीतरी व्यवसाय। यांचा काय व्यवसाय? एका टक्के घेऊन पैसे कमवता का? टक्केवाले भुमरे साहेब टक्के घेऊन काम करतात, टक्के विषयच नाही ना। बरं, खैरे साहेबांनी काय कामं केली खासदार होते ते? मिनी घाटेचं काम केलं आहे, बरेचसे सोलापूर हायवेचं काम केलेलं आहे। अजून निवडून आले तर काय करतात? त्यांचं विजन आहे, आपली करतील त्या हिशोबाने, महाविकास आघाडीचं जे विजन आहे त्या हिशोबाने ते काम करतील। मग तुमचे नेते भुमरे साहेब निवडून आले तर काय करतात जिल्ह्यासाठी? सगळ्यात पहिलं तर आता पाणी चालूच आहे, तुम्ही बघितलं असेल 53 टाक्यांचं काम चालू आहे। अजून आता भरपूर काही योजना आहेत। देशात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात पण आहे, इतके दिवस काय झालं? इतके दिवस काय झालं नाही, 2.5 वर्ष थोडा प्रॉब्लेम आला होता। तुम्ही बघत असतात सगळ्या रोडवरती कामं चालू आहे, असं नाही की तुम्हाला दिसत नाही आहे, सगळ्यांना दिसतंय काम चालूच आहे आणि काम होतच राहणार आहे। आणि यांची सत्ता आली पण ना, यांचं वरती सरकार राहणार आहे, हे परत तेच राहणार आहे। आमच्याकडं वरती सत्ता नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, म्हणून आमच्याकडून कामं होत नाही। त्यामुळे भुमरे साहेबालाच निवडून द्या, वरती पण काम होईल, खाली पण काम होईल आणि आपल्याकडे सगळा निधी वगैरे सगळे ना, ते काम करणारे माणसं ते काम करणारच आहे। काय पर्याय खैरे साहेबांकडे? सध्या काल आले होते उद्धव ठाकरे, काय म्हणत येते? साहेबांनी सांगितलं गद्दारांना पाडा म्हणून, गद्दारांनी जी गद्दारी केली ती विकासात पण करतायत, पक्षासोबतही केली आहे, त्यामुळे ते पडणार 100%। गद्दार म्हणतायत काय? गद्दार कोणी पण म्हणायचं असेल, धनुष्य बाण पण आमचा, नाव पण आमचं, चोरलं राहिलं काय? चोरलं ज्याच्याकडे असतं त्यालाच भेटणार ना, दुसऱ्यांना थोडी भेटणार आहे। चोरलं त्यांनी, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, पक्ष आणि चिन्ह पण चोरले। इतके दिवस तुमच्यासोबत होते ते?
तेव्हा त्यांनी चोरून घेऊन गेले ना ते, मग ते डायरेक्ट नाही गेले ना. बंडच करायचं तर डायरेक्ट जायचं मग. अजित पवार नाही 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 नाही. उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही जिल्ह्यात उतरताय किती दिवस गद्दार वगैरे म्हणणार आहेत त्यांना? गद्दार आहे तर आहेच ना, ते पुसलं जाणार नाही. ते विकासावर राजकारण करताय, मंदिराव करताय. तुमच्याकडे काय तुम्ही कशावर राजकारण करणार आहात? गद्दार यांच्यावरच राजकारण करणार आहे. विकासावर आहे ना आमचं राजकारण, विकासावर पण आहे, सर्व धर्मांना सांभाळून घेऊन चालण्यासाठी पण आहे. त्यांचं म्हणणे खैरे साहेब कधी विकास बोलत नाही. विकास करतात ना, ते बोलतात तेच करतात असं नाही. ते बोलणारे पोपट पण येतं. 5 वर्ष माझे पोपट पण होते, खूप व्हिडिओ येत होते त्यांचे बोलले, पण काम केलं ते नाही आलं ना. नंतरचा व्हिडिओ आला नाही ना नंतर. हा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर हे काम झालं ते पण नाही ना. बोलतात म्हणजे काम होतं असं नाही. काय म्हणतात जिल्ह्यात काय समस्या आहेत त्या दूर व्हायला हव्यात? समस्या तर खूप आहे सध्याचं. ज्या 20 वर्षाच्या समस्या होत्या ते आता सध्या तरी थोड्या सुरळीत होतच चालताना दिसत आहे. कारण की जेव्हापासून धुंबरे साहेब पालकमंत्री झाले आहेत तेव्हापासून खेड्यापाड्यामध्ये शेतकऱ्यांना मागेल त्याला गोटा मागेल त्याला विहीर मंजूर होत आहे. त्यांनी जो शासनाचा जो हे असतो आपला शासनाचा जो हे असतो निधी असतो तो सर्वांना समान वाटप करायचं काम केलेलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना टक्क्यामध्ये वाटले त्यांनी आणि बिलं पास होत नाही. आणि जे बिलं पास होत नाही असे जे सांगतात विरोधक हे करतात ते टक्केवारी वगैरे ते तर तो भाग वेगळा आहे. तो म्हणायला त्यांना तोच राहणार आहे. त्यांच्यात ती टक्केवारी भरपूर खाल्लेली आहे. त्यांनी जे MIDC वगैरे ज्यावेळेस त्यांचे खासदार साहेब होते 20 वर्ष त्यांनी MIDCमध्ये एवढ्या मोठ्या कंपन्या, स्कोडा कंपनी, फॉरेनच्या, चीन, चायनाच्या कंपन्या, टोटल कंपन्या सगळ्या बाहेर निघून गेलेल्या आहेत त्यांच्या काळामध्ये. आणि समांतर लाईनचे पूर्ण पैसे खाऊन घेतले आहेत. त्याच्यामुळे भुमरे साहेबांना पालकमंत्री झाल्यानंतर बजेट वाढवून घेण्यात आलं त्यांनी. त्याच्यामुळे आणि यांच्याकडे पर्याय नाही कोणता. यांना पर्याय फक्त 50 खोके, गद्दारी, याच्याशिवाय पर्याय नाही राहिलेला कोणता यांच्याकडे. बाकी काही नाही होतं यांच्या पण मनात तिथपर्यंत तेवढे पोहोचलेले आहे. आम्ही म्हणण्या अगोदर त्यांनी 50 खोके म्हणले म्हणजे आम्हाला एक आनंद आहे. त्यांच्यापर्यंत त्यांनाही माहिती आहे मनात कुठं की 50 खोके घेतलेले आहे. पण तुमचं चिन्ह तर मशाल दिसतंय. मशालच आहे ना. मग इतक्या दिवस तुम्ही शिवसेनेचा प्रचार केला ना, इतक्या वर्ष मागे. हो, शिवसेनाच होती ना. मग या शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही आता विरोध करताय त्याला. आता सरकार न्यायालयाने जो काय म्हणतात ना लवादाने तिकडे निर्णय येतो. नाही आता जे मतदाता आहेत त्यांच्यामध्ये भ्रम आहे ना की आम्ही इतक्या वर्ष बाणाला हे केलंय, मतदान केलंय, आता बाणाला सोडून याला करायचंय, मशालीला करायचंय. मग त्यांना तुम्ही कसं पटवून देणार की आम्हीच खरी शिवसेना आहोत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचं चिन्ह आहे आणि हाच पक्ष की जनतेपर्यंतही पोहोचलेलं आहे. म्हणजे चिन्ह हे नाही आहे, ठाकरे हेच ब्रँड आहे. तुमचं काय आहे त्यांच्यावर? तुमचं काय ब्रँड आहे? धनुष्यबाणच आहे. आमचा ब्रँड जो होता तो आहे आणि तोच राहणार. आमचे साहेब पहिल्यापासून ज्या धनुष्यबाणावर लढले होते, ग्रामपंचायतपासून ZP मेंबरपासून 5 वेळेस आमदार झाले त्यावेळेस पण त्याच पक्षावर लढले आणि आता खासदारकीला पण त्याच चिन्हावर आणि त्याच पक्षासोबत लढत आहे. गद्दार म्हणणाऱ्याने हेच दुसरे पक्षात गेले आणि यांचे चिन्ह बदलले, हेच गद्दार झाले. एक मतदाता म्हणून कोणतं चिन्ह तुम्हाला आवडतं? धनुष्यबाण. याच्या पलीकडे जो पहिल्यापासून आला रामाचं धनुष्यबाण, देवाचं धनुष्यबाण आणि धनुष्यबाण एकच धनुष्यबाण. नक्कीच आपण आता पाहत होतो हा धनुष्यबाण पेलणार नाही. नक्कीच आपण आता पाहत होतो की धनुष्यबाण आणि मशाल या दोन्हीचे कार्यकर्ते आता आपल्यासोबत जोडलेले होते आणि दोन्ही एकमेकांवर विरोध करताय, हे गद्दार म्हणताय आणि विकृत विकासाची एक चाल आपल्याला पाहायला मिळत आहे.